मला असं वाटतं की इथे पार्किंग नको. मॅडम दीक्षाभूमी कमिटी म्हणते की हे पार्किंग आपल्या नागरिकांसाठी म्हणजे चांगली गोष्ट आहे की इथं पार्किंग बनत आहे आपल्या नागरिकांसाठी. नाही, अजिबात नाही. मला नाही वाटत की इथे पार्किंग बनणं ही आपल्या नागरिकांसाठी चांगली गोष्ट आहे. म्हणून ऑलरेडी आपण तसेही बाहेर कुठेही गाडी लावू शकतोच. सर आपण कुठून आलेले आहे? आम्ही नागपूरचे आहोत, प्रॉपर लोकल. आम्ही राहायला अयोध्यानगरमध्ये आहोत. अयोध्यानगर. हां. म्हणजे सर आता तुम्ही जे आता दीक्षाभूमीचं टेम्पल म्हणजे दीक्षाभूमी या स्मारकमध्ये दर्शन करण्याकरिता आले, तर तुम्हाला काय वाटलं या पार्किंगबद्दल? पार्किंग मतलब मी जस्ट आज आम्ही सहज विजिट केलं इथे. आम्ही रेग्युलर विजिट करतो आणि आम्ही म्हणजे आज जेव्हा मी इथे आल्यानंतर माहिती झालं म्हणजे सडनली आज माहीत झालं इथे की आय गॉट टू नो, आय केम हियर दॅट हियर देर आर गोइंग टू बी मीन्स दे आर गोना कन्स्ट्रक्शन फॉर द पार्किंग, अंडरग्राउंड पार्किंग आय हर्ड. सो आय एम रियली शॉक्ड why they are spoiling this place. Okay, because this is the place for us, like if there is any function and occasion like on 14 April or 2nd or October we are celebrating, we are arranging the stalls and all everything. It's very convenience for us, for we are arranging so many things. It's very comfortable for us, for all the people who are coming from outside. We are arranging the accommodation for them, right? So I don't understand, because our people, we have the like in politicians, in I can say on the good level, people are sitting on the nice and good level, like Nitin Gadkari also there, but I don't understand how the construction started here. मला तेच कळत नाही की कसं काय सुरुवात कशी झाली आहे, म्हणजे परमिशन कोणी दिली करायला. म्हणजे मी स्वतः शॉक झालो. तर मला आता माहिती झालं की उद्या आंदोलन आहे. सो डेफिनेटली आय विल विजिट हिअर विथ माय फॅमिली अँड आय विल सपोर्ट. अँड टोटली मी म्हणजे विरोधात आहे याच्या. हे नाही झालं पाहिजे असं. माय वाईफ she can also say something. आम्ही खरंच विरोधात आहे याच्या. एक सेकंड मॅम, तुम्हाला काय वाटते की तुम्ही जसं आता तुमच्या मिस्टरांसोबत घुमायला आल्या आहेत, तर तुम्हाला काय वाटतं या पार्किंगबद्दल? म्हणजे पार्किंग बनायला पाहिजे तुमच्या म्हणजे नागपूरकरांच्या हितासाठी बनवलेली आहे पार्किंग की आपल्या हितासाठी बनवलेली नाही? नाही, मला नाही वाटत की इथे पार्किंग असायला पाहिजे. नागपूरकरांच्या हितासाठी तर अजिबात नाही. कारण की जर नागपूरकरांचं हित असतं तर पार्किंग इथे बनायची गरजच नाही आहे. कारण इथे दीक्षाभूमीवर लांबून लोक येतात. दसरा असतो, 14 एप्रिल असते, किती लांबून लोक येतात. जे लोक तिथे राहतात त्यांची व्यवस्था होते. जर तिथे पार्किंग झाली तर ती जागा कमी पडेल आणि त्यांना प्रॉब्लेम होईल. तर मी याच्या सक्त विरोधात आहे. मला असं वाटतं की इथे पार्किंग नको आहे. मॅडम दीक्षा, तुमचं असं म्हणणं आहे की 4 किलोमीटर पर्यंत पार्किंगचे बाहेर म्हणजे पार्किंग लावत होते आजपर्यंत आणि तशीच लावण्यात यावी? हां, ऑफकोर्स तसंच लावण्यात यावं. त्याच्यासाठी दीक्षाभूमीची जागा हे करून तिथे पार्किंग बनवण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. ती जागा गरिबांसाठी, जे बाहेरून येतात त्या लोकांसाठी असायला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू. जय भीम. जय भीम. सानस से जय भीम. जय भीम. ते लावून जय भीम बोल. ठीक आहे, बोल जय भीम. जय भीम. दीक्षाभूमी पार्किंग पार्किंग नाही पाहिजे. ते अंकल सांगत आहेत तसं. दीक्षाभूमी पार्किंग नाही पाहिजे. दीक्षाभूमी पार्किंग नाही पाहिजे. दीक्षाभूमी पार्किंग नाही पाहिजे. जोरात बोल, जोरात. दीक्षाभूमी पार्किंग नाही पाहिजे. जोरात बोल. दीक्षाभूमी नाही